नमस्कार, मी रेवती. थोडं मनातलं मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काल आपण 6व्या अध्यायात पाहिलं की ध्यान योगाच्या माध्यमातून मनावर ताबा कसा मिळवायचा. माऊलींनी आपल्याला वारा नसलेल्या ठिकाणी शांत जळणाऱ्या दिव्याचे सुंदर उदाहरण दिले होते. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा अध्याय 7वा. या अध्यायाचे नाव आहे ज्ञान विज्ञान योग. बऱ्याचदा लोक ज्ञान विज्ञान या शब्दाचा अर्थ आजच्या सायन्सशी जोडतात, पण अध्यात्मात याचा अर्थ खूप खोल आहे. या अध्यायात स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला न मागता स्वतःहून सृष्टीचे आणि स्वतःचे मूळ रहस्य सांगत आहेत. चला तर मग अगदी सविस्तरपणे हा अध्याय समजून घेऊया. ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय? अध्यायाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता मी तुला ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगेन, जे समजल्यावर जगात काहीही जाणून घ्यायचे शिल्लक राहणार नाही. ज्ञान म्हणजे काय? हे संपूर्ण जग ईश्वराचेच रूप आहे. विश्वातील कणाकणात तोच भरून राहिला आहे, हे ओळखणे म्हणजेच ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय? हे जग आपल्याला डोळ्यांनी वेगवेगळ्या रूपात माणसे, प्राणी, झाडे, दगड दिसते. या जगाच्या विविधतेला आणि व्यावहारिक सृष्टीला समजणे म्हणजेच विज्ञान. यालाच प्रकृतीचे ज्ञान म्हणतात. भगवंताची 8 रूपांची प्रकृती, अष्टधा प्रकृती. श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण सृष्टी माझ्या प्रकृतीपासून, निसर्गापासून बनली आहे. या प्रकृतीचे 2 प्रकार आहेत. अपरा प्रकृती, जड प्रकृती. ही प्रकृती 8 तत्वांनी बनलेली आहे. पृथ्वी, पाणी, तेज, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. आपण डोळ्यांनी जे काही पाहतो ते या 8 तत्वांमध्ये समावलेले आहे. पराप्रकृती, चैतन्य प्रकृती. ही ईश्वराची मुख्य शक्ती आहे, जो या जड सृष्टीमध्ये जीव प्राण फुंकते आणि तिला चालवते. श्रीकृष्ण म्हणतात, मीच या जगाचा उत्पत्ती करता आणि विनाश करता आहे. माऊलींचे सुंदर उदाहरण मण्यांची माळ. या अध्यायाचा अर्थ सांगताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी सूत्रातील मण्यांचे एक अप्रतिम उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे एका सुताच्या माळेमध्ये अनेक मणी ओवलेले असतात. ते मणी वरून वेगवेगळे दिसतात, पण त्यांना एकत्र धरून ठेवणारा धागा एकच असतो आणि तो आत लपलेला असतो. अगदी तसेच या जगात वेगवेगळ्या आकाराचे जीव दिसत असले तरी त्यांच्या आत लपलेला, त्यांना चालवणारा मुख्य धागा म्हणजेच मी, ईश्वर. त्रिगुणात्मक पाया सत्व, रज आणि तम. सृष्टी चालवण्यासाठी ईश्वराने माया निर्माण केली आहे, जी 3 गुणांनी बनली आहे. सत्वगुण सुख, ज्ञान आणि चांगुलपणाचा गुण. रजोगुण वासना, इच्छा आणि सतत कर्म करण्याचा, धावपळ करण्याचा गुण. तमोगुण आळस, अज्ञान आणि झोप किंवा विस्मृतीचा गुण. श्रीकृष्ण सांगतात की ही माया पार करणे माणसाला खूप कठीण आहे, पण जो माणूस स्वतःला पूर्णपणे मला शरण आणतो तो या मायेच्या पलीकडे जातो. भगवंताचे 4 प्रकारचे भक्त. श्रीकृष्ण सांगतात की माझे भजन किंवा भक्ती करणारे 4 प्रकारचे लोक असतात. आर्तभक्त, जो संकटात सापडल्यावर, आजारी पडल्यावर किंवा दुःखात असताना देवाची आठवण काढतो. जिज्ञासू भक्त, ज्याला देव कोण आहे, सृष्टी काय आहे हे सत्य जाणून घ्यायची तीव्र इच्छा असते. अर्थाती भक्त, जो देवाकडे संपत्ती, पैसा, मुलं किंवा भौतिक सुखांची मागणी करण्यासाठी भक्ती करतो. अज्ञानी भक्त, ज्याला देवाशिवाय काहीही नको असते. त्याला समजलेले असते की देव आणि आपण एकच आहोत. तो कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्सीम भक्ती करतो. श्रीकृष्णांचे मत. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की हे 4ही भक्त मला माझ्याहून वेगळा नाही. इतर देवतांची पूजा आणि त्यांचे सत्य. अर्जुन विचारतो की लोक इतर देवी देवतांची किंवा मूर्तीची पूजा का करतात. यावर श्रीकृष्ण अत्यंत स्पष्टपणे सांगतात, माणूस कोणत्याही देवतेची श्रद्धापूर्वक पूजा करो, त्या श्रद्धेचे फळ देणारा मीच आहे. पण इतर देवतांची पूजा करून मिळणारे फळ हे तात्पुरते, नाशवंत असते. तर माझी भक्ती करणारा थेट माझ्यामध्येच विलीन होतो. अध्यायाचा मुख्य संदेश. 7व्या अध्यायाचा सखोल अर्थ हाच आहे की हे जग म्हणजे केवळ एक भास किंवा माया आहे आणि या मायेच्या मागे जी मुख्य शक्ती आहे तोच परमेश्वर आहे. सर्व भेदभाव सोडून विश्वातील प्रत्येक जीवात देव पाहणे हेच खरे ज्ञान आहे. तर मंडळी, हा होता 7व्या अध्यायाचा अतिशय सखोल आणि विस्तृत अर्थ. माऊलींनी सांगितलेली ही अष्टधा प्रकृती आणि भक्तांचे 4 प्रकार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या आपण पाहणार आहोत 8वा अध्याय, ज्याचे नाव आहे अक्षरब्रह्म योग, जो मृत्यू आणि मोक्षाचे रहस्य सांगतो. ते पाहण्यासाठी आपल्या थोडं मनातलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.